न्यारी कोकणात चालली गणेश वारी. नमस्कार मित्रांनो, कसं काय? गणपती येतात आता लवकरच, 2-3 दिवसामध्ये आता गणपती येतील मित्रांनो. पण गणपतीमध्ये मित्रांनो गावी जाण्याची सर्वांनाच घाई लागली आहे. फुल जाम झालं आहे सर्व ठिकाणी. बघू शकता लाखोला सिग्नलला आहे मी सध्या, लाखोला सिग्नलला आहे मी सध्या आणि तुम्ही बघू शकता फुल जाम. सिग्नलच्या पुढे पण गाड्या उभ्या आहेत. पूर्णपणे असं जाम लागलेलं आहे गणपती गावाला जाण्यासाठी मित्रांनो. बघूया आज मुंबईमध्ये किती गर्दी आहे ते मी तुम्हाला दाखवतो आपल्या व्हिडिओतून. फुल गर्दी आहे मित्रांनो, गावी जाण्यासाठी खूपच खूप गर्दी. सर्वांनाच गावाला जायचं आहे. बघूया आता कधी हा सिग्नल सुटतोय आणि कधी आपण इथून निघतोय. हे कळत नाही मला, एवढा स्कायवॉक वरती बांधलेलं आहे पण माणसांना खालूनच का जायचं असतं. बघितलं असाल आता व्हिडिओमध्ये कितीतरी माणसं रस्त्यावरूनच खालूनच क्रॉस करतात. स्कायवॉक जो आहे तो आपल्यासाठी त्यांच्यासाठीच बांधलेला आहे, सर्वांसाठीच बांधलेला आहे, चालण्यासाठी, रस्ता क्रॉस करण्यासाठी. पण खालूनच जाणार, वरून गेलं तर डायरेक्ट एंडपर्यंत पोहोचू शकतात. खालून गेलं तर खूप अपघात पण होण्याची शक्यता आहे, कारण सिग्नल सुटल्यावरतीच ते मध्ये येतात. असं काय आपल्याला प्रॉब्लेम तर नाही आहे, पण स्कायवॉक करून गेलं तर बरं वाटेल. स्कायवॉकचा नीट उपयोग होईल. स्कायवॉक पूर्ण खाली दिसतोय, थोडेसेच माणसं वरती, म्हणजे जवळजवळ 10% माणसं फक्त वरून जातात स्कायवॉकवरून आणि बाकी सर्व माणसं खालूनच जातात. जाऊ दे. चालते. म्हणजे आता कधी सिग्नल सुटते, पण पुढे पण सगळं जाम झालं. सिग्नल सुटला तर पुढे थांबायला लागणारच आहे. बारिश आई थी गई लेकिन अभी गई है. हाँ raining. Barish is raining. I am also coming, but in traffic, very big traffic, very big traffic. No healing ना डुलिंग, नो हिलिंग ना डुलिंग, ओनली जागेवर खडी राहींग. तुम्ही बघू शकता इतकं रस्त्याला झालंय ट्रॅफिक. म्हणजे टेम्पोवाले ट्रकवाले गाड्या लावून कुठे जातात काय माहित नाही, काय यांच्यावर कारवाई करत नाही तेच कळत नाही. बघू शकता तुम्ही MS02FG2019. गाडी ड्रायव्हर गायब. रस्ता एक तर छोटा आहे, काम चाललंय. कोण हटवणार आहे की नाही यांना? नियम फक्त आमच्यासाठीच आहेत. बघू शकता तुम्ही ड्रायव्हर गायब, हा MS02, हा एक गायब MS0266. ते सगळं सगळं गायब आहे. पार्किंग करून निघून गेले का? म्हणजे लोकांना त्रास द्यायचा का? तुम्हाला तिकडे गार्डनमध्ये जावा कुठेतरी जाऊन, ट्रॅफिकच्या एरियामध्ये कशाला लावता गाड्या? थोडं लक्ष दिलं ना रोडवरती तर सगळं बरोबर होईल. हा ऑटोवाले गायब. ते रस्ता केवढा, त्यात तुम्ही गाड्या लावून जाताय, हायवे आहे. हायवेला तुम्ही बघू शकता अर्धा ट्रॅफिक यांच्यामुळेच होतं.
इथे बघू शकता तुम्ही रस्त्याचं काम चाललंय इकडे, त्यासाठी गाडी आहे. चला ठीक आहे, हे तरी ठीक होईल. ते बघू शकता तुम्ही तिकडे गावी जाण्यासाठी सर्वांची घाई झाली आहे. घाई म्हणजे सगळं सामान घेऊन उभे आहेत रोडच्या बाजूला. मुलांना एकदा गावी कधी पोचतं असं झालंय. मला पण असं वाटतंय की कधी गावाला पोचतं. तुम्ही बघू शकता हे बोचकी घेऊन, आपण बोचकीच बोलणार, डागा बोचकी घेऊन गावाला जायची फुल तयारी मित्रांनो. अंगात असं चिरचिऱ्या उठत आहेत. बाबा कधी एकदाचा दिवस उजाडतोय आणि कधी आपलं गावी जायचं. गावी जाण्यासाठी निघतोय, हेच मेन आहे. गावी कधी पोहोचेल मित्रांनो हे सांगू शकत नाही, पण गावाला जायला निघणं हे खूप मोठी गोष्ट आहे. नुसतं निघालो म्हणजे आपली खरी सुरुवात झाली हेच म्हणायला लागेल. निघाल्याशिवाय शांतता होत नाही अंगाने. निघणं खूप मोठी गोष्ट आहे. निघालं की झालं की असं वाटतं आपण निघालो. जोपर्यंत आपण गाडीत बसत नाही तोपर्यंत आपल्याला ते वाटत नाही की आपण निघालो. ते सकाळी सगळंच. आज तर आज आहे बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी येतात गणपती. तर आधीपासूनच 2 दिवस आधीपासूनच ती गर्दीच गर्दी रोडला गावी जाण्यासाठी. तर रस्ता भेटेल, जसा वाट भेटेल तसे गाड्या काढत निघत सगळे निघत आहेत. सगळेच काय गावी जाणारे नाहीत, पण थोडे ऑफिसमधून घरी जाणारे पण आहेत. पण एवढं ट्रॅफिक बघून ते पण सरळ चालत सुटतात. काय करणार, पर्यायच नाही ना. गाडीमध्ये बसून राहण्यापेक्षा चालत लवकर पोहोचू शकतो. आणि मेन तर हे चीज आहे की चालायला पण जागा नसते. तुम्ही बघत असाल आता, चालायला पण जागा नाही, अशी परिस्थिती आहे. माणसांना चालायला जागा नाही, एवढ्या गाड्या झाल्यात. मग कधी ते पोचणार, काय होणार. सर्व्हिस रोडला आलेला आहोत आपण आता. आणि इथे पण सेम परिस्थिती झालेली आहे, लाईन लागलेली आहे. ज्याला त्याला घरी पोचायची घाई, ते तर आहेच. करणार काय, कोणालाच काय बोलू शकत नाही. पण आता आपले बाप्पा येणार आहेत, गणपती बाप्पा. सगळ्यांच्या मनात असं उत्साही वातावरण असतं, उत्साह असतो अशा सर्वांच्या मनामध्ये. कधी एकदा गणपती बाप्पा येत आहेत असं झालंय सर्वांनाच. मला तर झालेलंच आहे, सर्वांनाच झालं असेल. एवढी घाई का काय बघायला. काय छोट्याशा गल्लीत त्यांना घुसवलेली आहे, कधी निघते. आता काय आहे, रस्ता आहे काय आहे. काम चालू आहे मित्रांनो, त्यामुळे सगळं झालेलं आहे, नाहीतर काय. रस्ता आपला चांगला आहे. हे रॉंग साईड वाले, मैं UP 32 गरज आहे. रॉंग साईड इकडे सगळं पॅक झालंय, त्यामुळे रॉंग साईडने इकडनं येणार आणि पुढे जाऊन उभं राहणार. बाकीच्या लोकांना त्रास ना, उडाल ना, उठाल. हे काका बघा, MH02EJ0107 बघा, मानकर बंधूंची गाडी मित्रांनो. बॅगावरती चक्काच भरतायत गावी जाण्यासाठी. आनंद असा मित्रांनो,
गगनात मावत नाही. जेव्हा अशी गावी जाणारी गाडी बघतो आपण, माझ्या तर अंगावर काटा येतो. तर मला पण जायचंय गावाला. कधी निघतोय तोपर्यंत शांत नाही बसणार, आणि जोपर्यंत गावी जाऊन पोहोचत नाही. लोक पण थांबली पाहिजेत. ॲम्ब्युलन्स अडकले, तिला सुद्धा जाणं इम्पॉर्टंट आहे. आपलं जाणं इम्पॉर्टंट नाही, पण ॲम्ब्युलन्सला जाणं इम्पॉर्टंट आहे. ती जाऊ दे पहिली. तर तेव्हा मित्रांनो, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड अडकले असतील तर त्यांना जाऊन द्या. बघू शकता तुम्ही इथे फुटपाथवरून MH02 FQ 5885, MH03 CH7685. आम्ही काय वेळे आहेत का खालून जायला? माणसांना जायसाठी फुटपाथ ठेवलेलं आहे. ते काय पब्लिक गाडी घेऊन जाण्यासाठी नाही आहे. जावा सगळे एकत्र वरून जावा. MH03 DQ 7826. पण जाऊ शकतो, पण जा ना, कशाला. तुम्ही जेवढं लवकर निघता येतील तेवढं निघू. बघूया काय होतं पुढे. घालतो राईटला, घे गाडी बाय. ओके गुड. जेणेकरून तो पण निघाला. तिथं काय लवकर निघणार नाही, तो तर राहून आपण तर निघू शकतो. मी फुटपाथवरून आलो. MH02 सर ठीक आहे. हा भाई उलटा चाललाय. आता काय करू शकत नाही आपण. उलट्या सुलट्या घुसून सिग्नल सुटला असला, लागला असला, त्याचं काय फॉलो न करता घुसवतात गाड्या, जेणेकरून प्रत्येकाला लवकर जायची घाई आहे. जाऊ दे, निघू दे. जाम आहे वरती काय. MH49 BB45 पुढे काहीतरी होता. डायरेक्ट गाड्या घुसवता तुम्ही. हा भाई भाई उलटा सुलटा. जर व्यवस्थित चाललं ना, व्यवस्थित जर गाड्या चालवलं ना रूल प्रमाणे, तर ट्रॅफिक बिलकुल होणार नाही. पण काय आहे ना, प्रत्येकाला असते घाई. सिग्नल सुटतो कधी, काय सुटतो कधी, पण गाडी घालायची. पुढे जाऊन 10 माणसांना अटकवलं तरी चालेल, पण गाडी घालायची. लेफ्ट साईडला थोडीशी बाईकवाल्यांसाठी जरी जागा ठेवली ना, 1 फूट, गाडी निघून जाते. बाईक आरामशीर निघून जाते, पटकन जाते.
मोस्टली गाड्या इकडनं येत नाहीत, फक्त ज्या कार असतात ना कार त्या इकडनं येतात आणि मोस्टली गावी जाणाऱ्या गाड्या तिकडनं सायांवरनं फिरून जातात. मित्रांनो एस टीची गाडी दिसत आहे आपल्याला, एस टीची बस नक्कीच गावालाच चालली आहे, कारण अशी तशी इकडनं खालून काही येत नाही, वरूनच जातात सगळं. कणाकणात गणेश भक्ती न्यारी, कोकणात चालली गणेश वारी. Good. गणपती बाप्पा मोरया. अरे मित्रांनो मज्जात मज्जा. कोकणातले गणपती बोललो ना मित्रांनो तर मज्जा खरी आपल्या कोकणातच आहे. व्हिडिओ लवकरच टाकायचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर मित्रांनो गणपती येतात लवकर. आज व्हिडिओ इथं संपवूया. इथे आता जरा नेहमी इथे ट्रॅफिक असतं पण आज इथे क्लिअर आहे, कारण मागे ट्रॅफिक झालं ना मित्रांनो, त्यामुळे पुढे क्लिअर आहे असं झालं. आपण व्हिडिओ संपवूया आज इथे. नेहमी इथे ट्रॅफिक असतं. परात कणाकणात गणेश भक्ती न्यारी, कोकणात चालली गणेश वारी. ही पण गाडी मित्रांनो आपली कोकणात निघालेली आहे. वा मजा येते गाड्या बघून मित्रांनो. आणि आपल्या बाप्पावरती एवढा असलेला विश्वास आणि भाविकांच्या मनातली भक्ती मित्रांनो खूप छान आहे. गणपतीला एकदा मित्रांनो जर तुम्ही कोकणातले नसाल आणि आपला व्हिडिओ बघत असाल तर कोणी जरी मित्र असतील ना आपल्या मित्रांनो तर त्यांच्यासोबत एकदा गणपतीला कोकणात या आणि कोकणात बघा मित्रांनो कसा गणपती उत्सव साजरा केला जातो, कसं काय केलं जातं ते मित्रांनो एकदा कोकणात येऊन बघा. आल्याशिवाय कळत नाही आपला कोकण कसं आहे ते मित्रांनो. खास म्हणजे गणपतीत या. सुरुवात आताच करा गणपतीपासून येण्याची. खूप भारी वाटेल मित्रांनो. असं वाटेल ना एक नंबर, सांगू शकत नाही, शब्द नसतात त्याला. त्या आनंदाला शब्द नाहीत माझ्याकडे तरी आणि कोणाकडेच नसतात. प्रत्येक आपला चाकरमानी बोलतो आम्ही कोकणातली लोक जे मुंबईला राहतात आणि गावाला येतात त्यांना आम्ही चाकरमानी बोलतो. चाकरमानी मित्रांनो शब्दच मोठा, शब्दातच ताकद आहे मित्रांनो. आणि प्रत्येक चाकरमानी आहे ना मित्रांनो कोकणामध्ये गणपतीला येण्यासाठी त्या चाकरमानाचा जीव आहे ना मित्रांनो असा आतुर झालेला असतो मित्रांनो की कधी एकदा मला सुट्टी भेटते आणि मी कधी एकदा गणपतीला गावाला जातो. म्हणजे मला असं पूर्ण सगळं विसरलेला असतो त्या गणपती बाप्पा येणार त्या सगळ्या आपल्या तयारीमध्ये. कसं आगमन करायचं, काय करायचं, कसे गणपती बाप्पा आणायचे, काय मज्जा करायची, या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही मित्रांनो तो आपला कोकणकर आहे ना असा तल्लीन झालेला असतो. मी पण कोकणातलाच आहे मित्रांनो. तर आपले कोकणातले कोण माणसं व्हिडिओ बघत असतील ना तर कमेंट्समध्ये मला सांगू शकता मी पण दादा कोकणातला आहे का, मी पण कोकणातला आहे, मला पण गणपतीला गावाला जायला आवडतं, एवढं तुम्ही सांगू शकता. ओके आपल्या कोकणातले आहेत किंवा पहिल्यांदा जर आपला व्हिडिओ बघत असाल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कोकणातल्या एका छोट्याशा बांधवाला सपोर्ट करा. व्हिडिओ खूप सारे शेअर करा. व्हिडिओ संपवणार होतो मित्रांनो पण अचानक गावी जाणारी एस टी दिसली आणि
म्हणजे आहे ते परत भरून येतं मित्रांनो. व्हिडिओ संपणार होतो मगाशीच, पण धन्यवाद मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ बघितला तुम्ही. माझ्या मनातल्या भावना तुम्ही ऐकल्यात, बरं वाटलं, छान वाटलं. आता सपोर्ट करा मित्रांनो. मी सर्वच जण गावाला जाणार आहेत, खूप सारे आपले बांधव गावाला जाणार आहेत. तर आपल्या गाड्या ज्या आहेत ना मित्रांनो, पहिला चेक करा, कारण आपण तिकडे 7-10 दिवस तरी असतो आणि थोडा रस्ता खराब असल्यामुळे आपल्या गाडीची व्यवस्थित काळजी घ्या. सर्व ऑइल पाणी गाडीमध्ये व्यवस्थित सर्व भरून निघा, सर्व चेंज करा. टायरची परिस्थिती बघा आपल्या गाड्यांची, आणि असं मस्त सुखात आरामशीर प्रवास होईल, असंच प्रवास करा. म्हणजे लवकर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन परत परत या. हीच आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी मित्रांनो प्रार्थना आहे की जेवढा गेलेला कोकणकर चाकरमानी तेवढा गावाला गेलाय, तेवढा सर्व चाकरमानी सुखरूप परत आपल्या मुंबईला सुखरूप येऊ देत. हीच आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. आता व्हिडिओ संपवूया मित्रांनो, खूप मोठा व्हिडिओ झाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मला सांगा, मी पण कोकणामधला आहे. गावाचं नाव मेन्शन करू शकता तुम्ही मित्रांनो, तुमच्या गावाचं नाव मेन्शन करा. आणि तुम्ही जर असं जाता जाता ट्रॅफिकमध्ये अडकला असाल, ते पण कमेंट करून सांगा की मी पण असा अडकलो होतो, खूप गर्दी ट्रॅफिकची, ते तुम्ही सांगू शकता. कमेंट वाचून पण मित्रांनो खूप आनंद येतो, तेवढं तुम्ही करू शकता. म्हणजे मित्रांनो, जाता येताना कोणाला जर मदत लागली, गाडी कोणाची बंद पडली असेल रस्त्यात, तर थोडी मदत केली तर चालेल. फक्त प्रॉपर बघूनच गाडी थांबवा आपली, की नेमकं त्यांना गरज आहे का, की नेमकं काय आहे. तर फसवाफसवी पण होऊ शकते, त्यापासून पण सावध राहा. व्यवस्थित अंदाज घेऊनच गाडीतून खाली उतरा आणि आपली काळजी घ्या. शर्यत तर लावूच नका, सगळे आपलेच बांधव आहेत, सगळ्या आपल्या बांधवांना गावाला जायचं मित्रांनो. सगळे बांधव आपल्या गावागावाला पोहोचणार आहेत, त्याची काळजी मित्रांनो आपण घेतली पाहिजे. प्रॉब्लेम असेल मध्ये कोणाला तर थोडं मदत करा. परत एकदा आपलं ट्रॅफिक जाम झालेलं आहे मित्रांनो. व्हिडिओ मी इथे संपवतो, तर खूप मोठा आता व्हिडिओ होईल. परत काय दिसलं तर मग परत व्हिडिओ चालू करतो. जेवढी मला मदत करता येईल ना मित्रांनो, जाता येता आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा तुम्ही. जाता येता जर कोणी प्रॉब्लेममध्ये असेल, जर त्याची गाडी बंद पडली, टायर खराब झाला, पंक्चर झाला, तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, आपण मदत केली आहे त्यांना. ते आपल्याला जेवढं पॉसिबल आहे ना तेवढं आपण करूया. मी तर तेवढं करतो, तेवढं करायचं मी करू शकतो. मित्रांनो, आपण पोचलो आहोत आता उरण फाट्याला. फुल जाम असं लागलं, फुल गाड्याच गाड्या, गावी जाणाऱ्या गाड्याच गाड्या. आपण जाऊया खालून ब्रिजच्या, वरती झालं ट्रॅफिक जाम, आपण जाऊया खाली. बघू शकता मित्रांनो तुम्ही, उरण फाटा नेरुल, गाड्याच गाड्या. आपल्याला काय गाड्यांचे बोर्ड दिसत नाहीत, पण खूप मजा वाटते मित्रांनो.
एवढे घाबरता तर कशाला. एवढे घाबरता तर कशाला. हेल्मेट काढता. झाला हेल्मेट चांगलं असतं. बघू शकता तुम्ही फुल जॅम कोकण. फुल जॅम मित्रांनो. उद्या तर फुल ट्रॅफिक असेल आणि त्याच्यानंतर परवा फुल ट्रॅफिकच ट्रॅफिक असेल. ट्रॅफिक जाम पण गणपतीसाठी सर्वजण निघालेत. गणपती बाप्पा मोरया सगळेजण निघाले गणपतीच्या आगमनाला. आम्हाला पण आता असं वाटतंय कधी आम्ही एकदाचा निघतोय. कधी एकदाच हे एक दिवस जातात उद्याचा आणि आम्ही कधी गावी जाण्यासाठी निघतोय. चला मित्रांनो भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सबस्क्राईब करा चॅनलला. नसेल केलं तर आम्ही गणपती बाप्पा मोरया.